मंडळी, तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं आणि आंब्याचा असा हा पल्प घालून ही रेसिपी बनवली नसेल तर आजची ही रेसिपी बघितल्यानंतर 100% तुम्ही करणारच. चवीला खूप छान आहे, शिवाय महिनाभर टिकते. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता ओलं खोबरं घेणार त्यावेळेला जो काळा भाग असतो ना तो घ्यायचा नाही, फक्त हा पांढरा भाग आहे खोबऱ्याचा तोच घ्यायचा आहे. यानंतर इथे मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. एक मोठा आंबा होता, हापूस आंबा होता, त्याचा हा पल्प काढून घेतलेला आहे. तो सारख्याच वाटीने 1 वाटी घेतला, यामध्ये घालूया. यानंतर सारख्याच वाटीने 1 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. आता आंबा जास्त गोड असेल किंवा कमी गोड असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता. यानंतर इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता. पाव वाटी दूध किंवा दुधाची मलाई घालू शकता. झाकण लावून आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त अशी स्मूथ आपली पेस्ट तयार झालेली आहे. सगळे जिन्नस आपण जे घातलेले आहे ते छान असे वाटले गेलेले आहेत आणि हे मिश्रण सुद्धा चांगलं असं दाटसर झालेलं आहे. यानंतर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. या पॅनमध्ये घालूया 1 चमचा तूप. सुरुवातीला 1 चमचा घालायचं, लागेल तर आपण त्याचा वापर नंतर करू शकतो. पसरवून घ्यायचं. यानंतर आपण जे वाटून ठेवलेलं आंब्याचं आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आंब्याचा पल्प आणि खोबरं वाटून घेतलेलं सगळं यामध्ये घातलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाला दाटसरपणा येत नाही. चांगलं असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. आपण जसं मिक्स करत जाऊ तसं साखर आपण घातली आहे त्यामुळे थोडंसं याला पाणी सुटत जाईल आणि हळूहळू याचा रंग बदलत जाईल आणि हे घट्ट सुद्धा नंतर होत जाईल. शिवाय याचा पाक बनत जाईल, म्हणजे आपण जो साखर घातलेला आहे साखरेचा पाक बनत जाईल. आपण मस्त आंब्याची वडी बनवतोय. ही वडी महिनाभर टिकते. आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, आंब्याचे बरेच पदार्थ बनवले जातात. तर तुम्ही कधी आंब्याची वडी बनवली नसेल तर या एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही आंब्याची वडी एकदा नक्की बनवून बघा. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस एकत्र घालून वाटून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता याचा लगदा होत नाही. कधी कधी मिल्क पावडर नंतर घातली जाते त्यामुळे त्याचे गुठळ्या बनतात. यासाठीच मिक्सरच्या भांड्यात घालून सगळे जिन्नस आपण बारीक करून घेतले, यामुळे याला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलं आहे. पाहू शकता आता हळूहळू याचा रंग बदललेला आहे. आणि यानंतर आता आपल्याला घालायचा 1 चमचा तूप घातल्यानंतर परत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत अजून हे बॅटर आहे हे घट्ट होत नाही. जसजसं हे घट्ट होत जाईल तसं याचा रंग बदलायला लागतो आणि हे पॅन सोडायला लागतं. चांगलं एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. आंब्याची वडी आज आपण खूप कमी साहित्यात आणि खूप वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवतोय. करायला खूप सोपी आहे, नक्की करून बघा तुम्ही सुद्धा. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. पाहू शकता मस्त याचा लगदा व्हायला लागलाय. हे मिश्रण आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे, पॅन सोडायला लागलं आहे. तरीसुद्धा अजून 1-2 मिनटं आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे याचं टेक्स्चर जोपर्यंत वडीचं येत नाही. एकसारखं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हळूहळू याला अशा जाळ्या पडलेल्या दिसत आहेत. हे बघा, याचा रंगसुद्धा हळूहळू बदलतोय. चांगला याचा गोळा असा व्हायला पाहिजे. चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की हे वडीचं मिश्रण आहे हे आपलं तयार झालेलं आहे की नाही. यासाठी 1 चमचा घ्यायचा आणि मधोमध असा रोवून बघायचा आहे, तो पडत नाही, याचा अर्थ आपलं हे वडीचं मिश्रण आहे ते बरोबर तयार झालेलं आहे. यानंतर थोडंसं मिश्रण हे असं घ्यायचं आहे वडीचं आणि गोळा करायचा आहे. गोळा बनतो याचा अर्थ हे वडीचं मिश्रण आहे हे बरोबर अगदी परफेक्ट सेट झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. पॅनचं टेम्परेचर गरमच आहे म्हणून फक्त अर्धा 1 सेकंद मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा, यानंतर इथे मी एक ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही ही वडी सेट करणार असाल त्याला असं तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर लावायचा आणि हे वडीचं मिश्रण आहे ते गरम असतानाच या ताटामध्ये घालायचं आहे. पाहू शकता मस्त असा याचा गोळा बनतोय. आपलं हे मिश्रण वडीचं छान असं सेट झालं आहे. स्पॅच्युलाने किंवा वाटीने याला सेट करून घ्यायचं. गोल आकारात किंवा चौकोनी आकारामध्ये तुम्ही असं सेट करू शकता. तर मी चौकोनी आकारामध्ये सेट करून घेते म्हणजे वड्या व्यवस्थित आपल्याला पाडता येतील. चांगलं असं गरम असताना सेट करायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. थंड झालं की ते व्यवस्थित सेट करता येत नाही. हे सेट करताना जास्त जाड्या आकारामध्ये सेट करायचं नाही, थोडं पातळ आकारामध्ये सेट करायचं आहे, कारण याला सुकायला सुद्धा जास्त वेळ लागतो. यासाठी पातळ लेयर ठेवायची.
हे बघा या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे ट्रे असेल, बेकिंग ट्रे असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं सेट करू शकता. पाहू शकता मस्त अशी याला चकाकी आलेली आहे. छान असं सेटसुद्धा झालेलं आहे. यानंतर वडीचं मिश्रण सेट केल्यानंतर आपल्याला हे गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं कोमट असतानाच याच्या वड्या पाडायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित पाडल्या जातात. थंड झाल्यानंतर त्या व्यवस्थित पाडल्या जात नाही आणि तुटतात. यासाठी गरम असतानाच अशा एखाद्या कलत्याने किंवा सुरीने किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्यांनी तुम्ही या वड्या पाडू शकता. तर मी अशा चौकोनी आकारामध्ये कापून घेते. हे बघा सगळ्या वड्या अशा पाडल्या आहेत. थोडंसं असं स्पॅच्युलाने सुद्धा सेट करून घेते, म्हणजे एकसारख्या आकारामध्ये होतील त्या आणि व्यवस्थित सेट होतील. थंड झाल्यावर आपल्याला व्यवस्थित काढता येतील. आता या वड्या आहेत ना, हे सेट करण्यासाठी 24 तास लागू शकतात किंवा तुम्हाला 1.5 ते 2 दिवस लागू शकतात, कारण या छान अशा खुटखुटीत होण्यासाठी 2 दिवस तरी लागतातच. तर मला 1.5 दिवस लागलेला आहे. पाहू शकता मस्त याचा रंग बदललेला आहे. जसजशा वड्या थंड होत जातात ना, तसतशा या सेट होतात आणि मस्त असा रंग येतो. आता याला परत सुरीने थोडंसं आपण सेपरेट करून घेऊया, म्हणजे कुठे चिटकले असतील तर त्या वेगळ्या होतील. हे बघा छान अशा सेपरेट केल्या आहेत. मस्त असा रंग आलाय. काढून घेऊया. मस्त अशा या वड्या आपल्या आंब्याच्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता रंग किती सुरेख आलाय. टेक्स्चर पाहू शकता, शायनिंगसुद्धा खूप मस्त आलेली आहे. या वड्या आहेत या महिनाभर तुम्ही एक्स्ट्रा जास्त बनवून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये, पण या जास्त दिवस टिकणारच नाही, कारण चवीला इतक्या भारी लागतात ना की लगेचच संपून जातील. सगळ्या वड्या या पद्धतीने काढून घ्यायच्या. मस्त लागतात या आंबट गोड चवीच्या वड्या. आंब्याचा सीझन चालू आहे, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशा या आंब्याच्या वड्या नक्की बनवून बघा. सेट व्हायला फक्त थोडा वेळ लागतो, जास्त वेळ लागतो. लगेचच तुम्ही या वड्या काढल्या तर त्या नरम होतील, नरम पडतात. यासाठीच त्या व्यवस्थित सेट करून घ्यायचं. मला 1.5 दिवस लागलेले आहेत आणि त्यामध्ये मस्त अशा सेट झालेल्या आहेत. पाहू शकता खूप छान झाल्या आहेत. चवीला करून बघा मंडळी तुम्हीसुद्धा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा.